निकितानं हे काही बरोबर केलं नाही नाना. म्हणजे तिच्या बरोबर जे झालं ते बरोबर आहे असं नाही म्हणायचं मला, पण म्हणून हे असं वागायचं तिनं. हे असा सगळ्यांचा घरातून अपमान करायचा. नाना तुम्ही फक्त परवानगी द्या मला. हे सगळं जसंच्या तसं घेऊन तिच्या दारात आदळतो. त्या वागण्याला काय अर्थ आहे नाना? भाऊजी, ती तशी वागली म्हणून आपण तसं नाही वागायचं. मग काय अर्थ आहे? उगाच विषय वाढवायला नको. मग काय करायचं? आपलीच चूक आहे असं समजून गप राहायचं? नाही, गप नाही राहायचं. काहीतरी मार्ग निघेल बघा. काय करायचं ते करा. हे सगळं सामान लवकरात लवकर इथनं बाहेर गेलं पाहिजे. जास्त दिवस घरात राहता का म्हणे. मी काय म्हणते, एक बोलू का? म्हणजे तुम्हाला चालणार असेल ना तर हे सगळं सामान मी नेऊन देऊ का? नाही म्हणजे कसं आहे ना, निकिता काही मला ओळखत नाही आणि तिचे आई वडील सुद्धा जास्त ओळखत नाहीत मला. मला कोण चहा पाणी विचारणार नाही आणि माझ्याशी कोणी वाद घालणार नाही. अगदी कोणी वाद घातलाच तर मला काहीच माहिती नाही, त्यामुळे मी काहीच बोलणार नाही. पण हे सगळं तुमची सगळ्यांची परवानगी असेल तर जाऊ. तुम्ही जाऊन देऊन या. साड्या हे घे. काय रे? साड्या आणलीत मी तुझ्यासाठी. माझ्यासाठी साड्या? अरे नकोत मला. अगं नाही, राहू दे. घे घे. मला माहितीये तुझ्याजवळ नेसायला साड्या नाहीये. येतो. अगं किती अजून आरशात बघशील? खूप सुंदर दिसतेस. अगं तसं नाही ग, नीट झालं का नाही सगळं बघत होते, बाकी काही नाही. काय मग झाली का तयारी? वहिनी वहिनी तुम्ही कधी आला सा? अरे सकाळीच आले, पण खूप उशीर झाला होता म्हणून डायरेक्ट बँकेत गेले. आणि बँकेत पण लई काम होतं ग आज, म्हणून घरी यायला पण उशीर झाला. वहिनी हा कशी दिसायली? हा आता नीतूच्या भाषेत सांगायचं झालं तर एकदम उंची माप. छान दिसतेस. मुलाने पसंत केल्या केल्या लगेच साखरपुडा उरकून टाकायचा. काय वहिनी? अगं काय काय खरं तेच सांगायला. नाही म्हणजे आता सासूबाईंची खाली बोलत बसले होते तेव्हा त्या म्हणाल्या, विजय भाऊजींनी साखरपुडा मोडल्यामुळे घरचं वातावरण थोडं बिघडलंय, तर तुझा साखरपुडा लगेच उरकून टाकायचा. मग करणार ना साखरपुडा? अहो वहिनी तुम्ही काय साखरपुड्याबद्दल विचारताय तिला? तिला थेट लग्नच करायचंय. होय मला माहिती तुम्ही चिडवायला लागलाय सगळं, मला सगळं कळतंय, मी जातेच. अगं थांब वहिनी, ही चिडवायची वेळ आहे होय? खरं तेच सांगाल. गोबसा तुम्ही चिडवायला, मी जाते. अगं खुळे ऐक तरी. नीतू काय झालंय? कुठं काय? मग अशी शांत शांत काय? शांत? आता शांत असं नाही का माणसानं? हा नुसतं दिवसभर खिदळत बसायचं. मी खाली जाऊन येतो.
आत्या आतापर्यंतचे सगळे निर्णय विजय आणि तुम्ही मिळूनच घेतलेत, त्यामुळे आता या साड्यांचं काय करायचं हेही तुम्हीच ठरवा. तुला जिच्याशी लग्न करायचंय तिच्या हातून घालून घे, पण आता आजपासून या अंगठीचा आणि माझा संबंध नाही. काय झालं? काही नाही. काही नाही झालंय तर मग हात का आपटत होतास? काही नाही अहो, हे असंच. असंच कसं? हे बघ, काही प्रॉब्लेम असेल तर सांग मला, आपण त्यावर काहीतरी सॉल्युशन काढूयात. प्रॉब्लेम असा काही नाही. थोडंफार आपलं काहीतरी होतच असते. निकितानं केली होती साखरपुड्यासाठी. परत आनंद मला म्हणाली तुझ्याकडेच राहू दे, ही अंगठी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला द्यायची नाही ती. मग आता तुला तुझा निर्णय चुकीचा वाटतोय? नाही नाही, मला अजिबात असं काय वाटत नाहीये. माझा निर्णय बरोबरच होता. पण निकिताने इथून ही अंगठी परत दिली, खरेदी केलेल्या सगळ्या साड्या परत दिल्या, बोलून दाखवलं सगळं. उगाच असायची कामं. तिचंही काही चुकीचं नाहीये म्हणा, तिलाही त्रास झालाच असणार आहे या सगळ्याचा, म्हणून ती अशी वागली असेल. नाहीतरी विनाकारण कुणी असं वेडं वाकडं वागणार नाही. पण ही अंगठी निकिताला परत नेऊन द्यायची आहे, द्यावीच लागेल. त्याशिवाय झोप नाही लागायची मला. करेक्ट आहे तुझं, निकिताला ही अंगठी परत द्यायलाच पाहिजे. पण मला वाटतं तू या सगळ्याच्या पुढे जाऊन विचार करायला हवा. म्हणजे कसला विचार? पुढे काय करायचं ठरवलंयस? पुढं का आता आहे ते दुकान नीट चालवायचं, मग पुढे अजून एक दुकान, आणि मग सर्वात शेवटी कोल्हापूर. जय, मी याबद्दल विचारत नाही. मग कशाबद्दल विचारतोय? लग्नाबद्दल काय विचार केलायस? कुणाशी लग्न करणार आहेस? घरच्यांनी तुझ्यासाठी कशी मुलगी बघावी असं तुला वाटतं? म्हणजे असं घरच्यांनी तुझ्यासाठी कशी मुलगी बघावी असं तुला वाटतं? म्हणजे असं मला जेव्हा कळल तेव्हा मी पहिल्यांदा येऊन तुम्हालाच सांगेल. प्रॉमिस आहे आपलं. कधी कधी सांगणार आहेस मला? आत्ताच सांगून टाक.
तुम्हीच सांगा की मला कसली मुलगी शोभून दिसल. काय झालं? खूप थंडी आहे ना बाहेर. हवेत कणभर पण गारठा नाहीये. मी तुम्हाला काहीतरी विचारलं. मला कसली मुलगी शोभून दिसल. कोणतीही. कुठलीही नाही, तुमच्यासारखीच मुलगी शोभून दिसेल. तुमच्यासारखीच. डिट्टो तुम्हीच. डिट्टो नाही, तुम्हीच. पण तुम्हाला हे सांगायचं धाडस मला कधीच जमायचं नाही. पण उत्तर सापडलं की. छान आहे. तुम्ही आणि मी. विजय भाऊजी, हा तुम्हाला नाश्ता आणू काय? नाही, नाश्ता मी नंतर न करतो. बर, भेटू का? तुम्ही नाश्ता करताय का आता? आधी आंघोळ करतो आणि मग होतो नाश्ता. चालते. बर, चहा तरी घेणार का आता? हा, अर्धा कप चाल. आणते. विजया, हा ते निकितानं काल दिलेली अंगठी ती तिला परत करायची आहे. ती कशी द्यायची, काय करायचं याच्यावर काय विचार केलेस? विजया, हा काल आणून दिलेली अंगठी ना. हा, परत द्यायची आहे. नाही, देऊ की आपण. काय झालं? अंगठी अंगठी कुठं ठेवली मी? विजय, तुला एखाद्या तरी गोष्टीचं गांभीर्य आहे? त्या साड्या आणि ती अंगठी काल निकितानं इथं आणून टाकली म्हणजे तोंडावर मारली आपल्या. सगळ्यांचा अपमान केला धडधडीत इथं येऊन. नाना त्याचा किती त्रास झाला माहितीये ना? काका, मला सगळं कळतंय, पण अंगठी हरवली नाहीये. मीच डाव्या उजव्या हाताने कुठेतरी ठेवली आहे. शोधली की सापडेल की. पण शोधायची गरज कशाला पडली पाहिजे? मनाला येईल तसं वागायचं. असं कुठे असतं व्हय? हे बघ, ती अंगठी शोध, नाही तर काय वाटेल ते कर. ती अंगठी निकिताच्या घरात परत गेली पाहिजे आणि तू स्वतः नेऊन त्याच्या हातात द्यायची, कळलं? देईन की, पण अंगठी नाही सापडली तर? नाही, सापडेल. घरातच असेल कुठेतरी. शोधतो मी. शोधली की सापडेल लगेच. रिकीला बघायला उद्या पाहुणे येणार आहेत माहिती आहे ना? हा, लक्षात आहे की. श्रीखंड कोण आणणार? श्रीखंड मीच आणतो. दुकानात येताना आठवणीनं श्रीखंड आणायचं आणि ते फ्रीज मध्ये ठेवायचं. वय आणतो. विसरायचं नाही. नाही. आणि अंगठी
सामान घ्यावं आणि निघावं. निकिताचा पत्ता तर कळलाय, घर सापडेल ना मला? अरे देवा, आणि हरवले तर काय कर. अपूर्वा, तुला निकिताचं घर माहितीये का ग? हो, एकदा गेले होते तिच्याकडे. तुम्ही एक काम करा ना, तिच्या घराच्या जवळ पोहोचलात की तिला फोन करा. अपूर्वा, माझ्याकडे फोन आहे का? हा? हा? आणि मी हरवले म्हणजे? तू पण ना, अगं तुला माहितीये का, हे गाव कित्येक वर्षात मी बघितलंच नव्हतं. सगळंच बदललंय. अगं मला आपल्या घराचा पत्ता सापडत नव्हता. तो नाही का आपल्या दुकानात काम करतो काय? संतोष. हा, तो. त्याने इथे आणून सोडलं म्हणून, नाही तर मी हरवलेच असते. ते स्कार्फ मी आला घालत तुझ्या कपड्यांमध्ये आला असेल, बघू काय? मी बघते. नीतू, कशी दिसते मला साडी? इजाने भाऊबीजला घेतलेली. उद्या मी हेच नेसणार आहे, म्हणलं एकदा निसून बघावी. आणि ह्या साडीवर मॅचिंगचं कुठलं कानातलं घालू? हे घालू का हे घालू? छान दिसते ग साडी. होय, आणि तू पण छान दिसते. नीतू, मला काय वाटतं, हे बघ, ही जास्त छान दिसते. हा, बरं. नीतू, ऐक की, आणि साडी बघ की, साडीचं काही कळण झाली. पदर कसा घेऊ? जशी प्लेट काढू का असं? कसं करू? काय डे, अगं मला काय विचारायला लागलेस तू? मी काय रोज रोज साडी नेसतोय काय? अगं तू रुपी मावशीला विचार की. रुपी मावशी सांगेल की. रुपी मावशी, जरा सांगा की तायडीला कसा पदर घ्यायचा ते. अगं ती बरोबर बोलतेय. तिला काय कळणार? तू पण ना, पण काही म्हणा, छान रंग आहे. विजयने तुझ्यासाठी सुंदर साडी आणली आहे. हा पदर ना, हे बघ, हा पदर ना तू एकतर असा घे किंवा ना आपण असं करूया, तू ना असा घे पदर. हा, नाही तर डोक्यावर ना घे ना. हा, छान दिसेल बघ. हा काय इथंच होता? काय सुंदर दिसते ग बाय माझी. मी मम्मीला दाखवून येते. हा, खाली. हो. अपूर्वा, मला जरा पत्ता लिहून दे ग. हो, लिहून देते. पटकन. हा, मला जायचंय. काय हे? अगं हळू हळू, एवढ्या गडबडीत कुठं चालल्यास? अरे आज मी साडी नेसले ना, मम्मीला दाखवायला निघालेली. हा हा, कशी दिसते मला साडी? लय भारी, खतरनाक, नाथ खोळा. हा, बरं ते आहे ना, लग्नाची तयारी कुठं आले? चालल्या बघ अजून. हा, चालू दे. हा, अरे काय ऐक की, काय? तुझ्या लग्नात नाही काय गिफ्ट द्यायचं ते ठरलंय बघ माझं. होय? हा, काय देणार आहेस? तुझ्या लग्नात असं वाजा बांधतो की नाही, अख्खी वरात नाचली पाहिजे बघ, आणि अख्खं गाव बघत बसलं पाहिजे. वाजा? हा, वाजा म्हणजे बेंड बाजा. बघू तुझा बेंड बाजा किती दणक्यात वाजतो ते. बघ तू. हॅलो, हा तुमचं सामान आणायला आलोय. येतो लगेच येतो. चल येते. हा, ये तुम्ही. विजय, अरे तुला सांगायचं राहिलंच. काय? हॉटेलमध्ये लवकरच एक पार्टी होणार आहे. पार्टी? काय सांगताय? हो, खूप मोठी पार्टी होणार आहे.
खूप चांगली संधी आहे हॉटेलचं नाव मोठं करायची. अशी पार्टी करायची ना की सगळे परत परत पार्टी करायला इथेच चालले पाहिजेत. हा बरोबर आहे बरोबर आहे. नाही पण पार्टी कोण आहे म्हणजे कस्टमर कोण आहे? मिस्टर खंडेराव. आपले खंडेराव हो स्वतःच्याच हॉटेलात? हो, त्यांनी बाजार समितीच्या पोटनिवडणुकीत एक सीट जिंकली आहे म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांना एक मोठी पार्टी द्यायची आहे. हा चांगले चांगले. नाही पण काही असो, तुम्हाला हॉटेलचं नाव मोठं करायला एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळाली. खरंच अशी पार्टी करायची ना की पूर्ण कोल्हापुरात हॉटेलचं नाव फेमस झालं पाहिजे. KFD, खंडेराव फाईन डाईन. होणार आहे हो, सगळं होणार आहे. पण हळूहळू. मी काय म्हणलो होतो, वेळ द्यावा लागतो का नाही? आणि हा, काहीही मदत लागली तर तुला सांगायचं, तू नाही म्हटलं ना तरी तुला मदत करावी लागणारच आहे. हा, आणि तुम्ही जरी मला काही बोलला नाही म्हणाला तरी मदत करणारच आहे की मी. हा, पण तुम्ही मला मदत करू नका. मी अरे करते ना. मी कधी नाही म्हटलंय का मदत करायला? होय. मग मी काल विचारल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजून नाही दिलेलं मला. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.